पैशाच्या कारणावरून चुलत्याचा खून केल्याप्रकरणी पुतण्यात जन्मठेप। पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये। मान तालुक्यातील कुकडवार हद्दीतील कारंडेवाडी येथील एक ऊसतोड कामगाराचा पुतण्याने ऊसतोडीचे पैशाच्या कारणावरून भांडण करून अंगणात झोपलेल्या पुतण्याने मटण कापण्याच्या सुऱ्याने गंभीर वार करून खून केल्याने पुतण्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। लक्ष्मण अण्णा चव्हाण वय 49 वर्षे, हेरा कारंडेवाडी कुकडवाड असे मयत व्यक्तीचे नाव आहे, तर संदीप वसंत चव्हाण वय 28 वर्ष, राहणार कारंडेवाडी असे आरोपीचे नाव आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 19 मे 2020 रोजी पहाटे 3 वाजता मान तालुक्यातील कारंडेवाडी येथील हद्दीतील मयत लक्ष्मण चव्हाण यांचे पुतणे संदीप चव्हाण याने ऊसतोडीचे पैशाचे कारणावरून भांडण करून मयत लक्ष्मण चव्हाण हे त्यांच्या घराच्या अंगणात झोपलेले असताना चिडून जाऊन संदीप चव्हाण यांनी घरातील मटण कापण्याचा सुरा घेऊन मयत लक्ष्मण चव्हाण यांच्या गळ्यावर सुरा मारून गंभीर जखमी करून खून केला आहे, अशा मजकुराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपीविरुद्ध माननीय जिल्हा सत्र न्यायालय वडूज येथे दोषारोपपत्र दाखल केले। वडूज येथील अतिजिल्हा व सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील श्री अजित प्रताप कदम साबळे यांनी काम पाहिले। यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 8 साक्षीदार तपासण्यात आले। साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीशाने श्री R.V. उद्दारसो यांनी आरोपीला कलम 302 अन्वये दोषी ठरवून आज दिनांक 29/3/2025 रोजी आरोपी संदीप वसंत चव्हाण वय 28 वर्ष, राहणार कारंडेवाडी कुकडवाड तालुका मान जिल्हा सातारा यास कलम 302 अन्वये जन्मठेप व 5,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैदाची शिक्षा सुनावली आहे। सदर खटला चालवणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय अश्विनी शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मार्गदर्शन केले। तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, महिला पोलीस हवालदार विजयलक्ष्मी दडस, सागर सजगणे, अमीर शिकलगार, जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले। झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबासू शिंदे, मसवड।